गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो। आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे ना, दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल ना तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होणार आहे। आपण पाहत आहोत सत्य आणि नीती। ज्याच्यासोबत सत्य आणि नीती आहे ना तोच मनुष्य भगवंताला आवडत असतो। हेच सत्य आणि हेच नीती आहे ना। म्हणजे आपण कधी कधी काय करतो की दुसरा मोठा झाला ना की त्याचा आपण वाईट चिंतन करतो। त्या अगोदर आपण स्वतःचा विचार करत नाही, पण दुसऱ्याचं जेव्हा आपण वाईट चिंतन करतो ना तेव्हा आपण अडचणीमध्ये अगोदरच सापडलेलो असतो। म्हणून एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची, आपली संगत आहे ना आपलं भविष्य घडवत असते ना। बघा, तुम्हाला मी छोटंसं उदाहरण सांगतो। तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले ना तर ते देवाच्या चरणी पोचतात, पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते। आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीमध्ये आहोत ना हे खूप महत्त्वाचं आहे। मनुष्याला जर संगत चांगली असेल ना तर मनुष्य पुढे भगवंताच्या चरणापाशी लीन होतो ना। मनुष्याला जर चोराची संगत असेल तर तो चोरच बनेल, कारण मनुष्याचा स्पर्शसुद्धा आहे ना मनुष्याचं जीवन बर्बाद करत असतो। म्हणून बघा, वाईट माणसाचा स्पर्श आहे ना त्याच्याशी संगतच ठेवू नका। कधी कधी आपल्या जीवनामध्ये काय होतं बरं, कधी कधी आपल्या जीवनामध्ये भांडणं होतात, आपली जवळची माणसं दूर जातात, पण कधी चूक झाल्यास ना आपण माफसुद्धा करायला हवं। कधी माणुसकीची कमी कधी करू नका। चूक आयुष्याचं एक पान आहे ना, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे। गरज पडली ना तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पाण्यासाठी अख्खं पुस्तक गमावू नका। समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला हेच सांगितलं ना, आयुष्य पूर्ण जंगलामध्ये वनामध्ये काढलं, भगवंताचं नामस्मरण कधी त्यांनी सोडलं नाही। नेहमी राम नाम जपत असत। जिथे जिथे जाईल ना तिथे तिथे हनुमंताची मंदिरं स्थापित केली, म्हणजे जेणेकरून लोकांनी भानगडी करू नयेत, लोकांनी एक व्हावं असं संतांना वाटत होतं ना। पण मनुष्य मात्र स्वतःच्या बुद्धीचा वापर करून अनेक भांडणं करू लागला, वेगवेगळे वादविवाद करू लागला। पण जे संतांच्या मार्गावर चालले ना त्यांचं भलेच झालं ना। पहा, आयुष्यातील अर्धी दुःख आहेत ना अशा लोकांची अपेक्षा ठेवल्यामुळे निर्माण होतात, ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करायला नको होत्या। आपण अनेकदा आपल्या आनंदाची चावी आहे ना दुसऱ्याच्या हातामध्ये देऊन टाकतो। कोणी आपल्याला समजून घ्यावं, आपली कदर करावी, आपल्या मनासारखं वागावं अशी आपण अपेक्षा ठेवतो ना, पण जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मन दुःखी होतं। सत्य हेच आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार वागते। आपण ज्याप्रमाणे प्रेम आदर साथ देतो ना त्याच प्रमाणात ते आपल्याला मिळेलच असं नाही। म्हणून अपेक्षा जितक्या कमी ठेवता येतील ना तेवढ्या तुम्ही ठेवा, तितकी तुम्हाला मनशांती जास्त भेटेल। तुम्ही नाती जपा, प्रेम करा, दुसऱ्याला मदत करा, पण बदल्यात काही मिळेल ना याची अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा तुटल्या ना की दुःख जन्माला येतं ना, आणि जेव्हा दुःख जन्माला येतो तेव्हा आपल्या जीवनात त्रासदायक होतं ना। कोणत्या अशा मनुष्याला वाटतं का बरं माझ्या जीवनामध्ये दुःख व्हावं?
कुणालाही वाटत नाही. असं जर वाटत असेल ना तर बघा, तुमच्या जीवनामध्ये आहे ना, आपण भगवंताचं नामस्मरण करायला हवं. पेक्षा विश्वास ठेवा आणि लोकांपेक्षा स्वतःवर कर्माने भर द्या. पहा, समर्थांनी सुंदर असं म्हटलेलं आहे, पैंजण जरी सोन्याचं असतं ना तरी ते पायातच घालतात, आणि टिकळी जरी 2 रुपयांची असली तरी कपाळीस लावतात ना. म्हणून आपण सकारात्मक व्हायला हवं. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत ठरते ना. म्हणजे एखाद्याकडे भरपूर पैसा आहे पण कसा वापरावा त्याला माहीत नाही. नुसतं वेड्यासारखं वागतो, कधी काय घ्यावं हे त्याला कळत नाही. तो चांगला माणूस म्हणावं का बरं? आणि दुसरीकडे एक मनुष्य आहे, त्याच्याकडे कमी पैसा आहे पण कसा वापरावा, वेळेवर कधी काय करावं त्याला माहीत आहे. तोच श्रेष्ठ मनुष्य आहे ना. म्हणजे माणसाला आहे ना एक गोष्ट समजायला हवी, या दुनियेमध्ये आपल्या काही आहे का बरं? माणसाचं स्वतःचं काहीच नाही. जन्म दुसऱ्यांनी दिला, नाव दुसऱ्यांनी ठेवलं, शिक्षण दुसऱ्यांनी दिलं, रोजगार दुसऱ्यांनी दिला, इज्जत दुसऱ्यांनी दिली, मृत्यूनंतर स्मशानातही दुसऱ्यांनीच नेलं, संपत्ती दुसरेच वाटून घेतील. मग अहंकार कसला करताय? मग मी तुमचा कसला चालू आहे? माझा बंगला, माझा गाडी, माझं सर्व, हे सर्व मातीमुळेच होणार आहे ना. म्हणून तुमचं स्वतःचं काहीही नाही आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी, कारण आपल्या जीवनामध्ये आहे ना ज्याची काही गॅरंटी नाही ना त्याचं नाव जीवन आहे, आणि ज्याची फुल गॅरंटी आहे ना त्याचं नाव मरण आहे. त्यामुळं प्रत्येकाला जायचंच आहे ना, प्रत्येकाला मरायचं आहे. परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं जीवन जगून घ्या. हसा, आनंदी राहा, टेन्शन घेऊ नका. एक लक्षात ठेवा, आयुष्य नावाच्या कॅमेऱ्यामध्ये डिलीट नावाचं ऑप्शन नाही. कारण येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक क्षणाला चेहरा आसरा ठेवा आणि भगवंताचं नाम मुखामध्ये ठेवा. जेव्हा भगवंताचं नाम मुखामध्ये येईल ना तेव्हा सर्व गोष्टीतून तुम्ही मुक्त व्हाल. तुमच्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काही नको. संगत जरी कोणाशी केली नाही ना तरीसुद्धा चालेल, पण भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये व्हायलाच हवं. जर एखादी भाजीची एखादी माशी असते, ती भाजीचं वजन करताना तराजूवर बसली तर फारसा फरक पडत नाही ना. पण तीच माशी सोन्याचं वजन करताना तराजूवर बसली तर त्याची किंमत सुमारे 10,000 रुपयाने वाढेल. आपण कुठे बसतो, आपण कोणाबरोबर बसतो, आपली किंमत त्या आधारावर ठरवली जाते ना. म्हणून आपल्यामध्ये बघा, काही जास्त हुशार असतात, काही कमी हुशार असतात, पण आपण नेहमी चांगल्या मनुष्याच्या सोबतीला बसावं, त्याच्यामध्ये आपली सुद्धा किंमत वाढत असते. म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं, दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल. कारण आपली सत्य आणि नीती हेच सांगते ना. म्हणून माणूस जन्माला येतो तेव्हा सोबत काय घेऊन येतो बरं? मृत्यू घेऊन येतो ना. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. कारण तो अटळ असतो. जन्माच्या वेळी आपण रडत असतो, जग हसत असतो. मृत्यूच्या वेळी जग रडतो आणि आपण शांत झालेलो असतो. ही 2 टोकं आणि मध्ये चाललेला संपूर्ण प्रवास म्हणजे आयुष्य. ईर्ष्या, अपेक्षा, आशा, आकांक्षा, राग, भीती, स्पर्धा, अहंकार सगळंच एका क्षणात मातीमध्ये मिळतं. आयुष्यभर अस्तित्वासाठी झटणारा तो गेल्यानंतर त्याचं अस्तित्व फक्त 13 दिवसाचं उरतं. नंतर फोटो भिंतीवर राहतो. आठवणी हळूहळू फिकट होत जातात आणि काही काळानंतर तो भिंतीवरचा फोटोसुद्धा मातीत मिळून जातो. मग आपल्यासोबत काय राहतं बरं? काहीच नाही. आणि जग पुन्हा आपल्या गतीनं पुढे निघून जातं. शेवटी आपण
काहीही सोबत घेऊन जात नाही, ना संपत्ती, ना पद, ना मान, फक्त मागे उरतात आपल्या वागण्याच्या, आपल्या वाईट शब्दांच्या, आपल्या प्रेमाच्या खुणा. मृत्यू निश्चित आहे, पण तो येईपर्यंत आपण कसं जगतो ना, हे पूर्णपणे आपल्या हातातच आहे ना. म्हणून मनुष्यानं आहे ना आपली नीती कधी सोडू नये. भगवान विष्णूंनी सत्याचा मार्ग आपल्या सत्ययुगामध्ये सांगितला ना. सर्वांना सत्ययुग माहीत असेल, सर्व टी व्ही बघतात, रामायण महाभारत सर्व पाहत आहेत. पण सत्ययुगामध्ये जे चालत होतं ना, जे आज चालतं का बरं? अजिबात चालत नाही. कारण सत्ययुगामध्ये भगवान विष्णूंचा मार्ग होता. सत्यावर लोक विश्वास ठेवत होती, चुकीचं कोणी वागत नव्हती. पैसा त्यावेळी काहीच नव्हता, नुसती देवाणघेवाण होती. त्यानंतर आला त्रेतायुग. श्रीरामाचं त्यागाचं महत्त्व मांडलं. श्रीरामानं त्रेतायुगामध्ये सांगितलं ना, पुढच्या युगाबद्दल सांगितलं. पुढचे युग भयंकर येणार आहेत. म्हणजे हे त्यागाचं महत्त्व आहे ना. ज्यानं त्याग केला त्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झालीसुद्धा. नंतर आला द्वापारयुग. श्रीकृष्णानं प्रेमाचं महत्त्व सांगितलं. प्रेम, राधाकृष्णाचं प्रेम. प्रेम ज्याला म्हणतात ना, लग्न झालं नाही तरी अमर प्रेम कथा. बघा, श्रीकृष्णानं या कलियुगातील मनुष्याला सांगितलं, तुम्ही नक्की प्रेम कसं करावं. आणि नंतर आला तो कलियुग. सत्य, त्याग आणि प्रेम विसरून माणूस स्वार्थी बनला. म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग यांना कलियुगांनी सर्वांना विसरायला लावलं. आणि हे विसरले आणि माणूस कसा बनला बरं? स्वार्थी बनला. आणि या स्वार्थामुळं मनुष्य चुकीचं कार्य करू लागला. म्हणूनच समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये किती जरी अडचणी आल्या ना, तरीही आपल्या जीवनामध्ये कुणालाच दुःख देऊ नका. कारण आज आपण शिकलेली लोक पाहतो. शिकलेली लोक अडाणी माणसांनी रामनाम घेतलं ना, तर त्यांना ते रामनाम घ्यायला लाज वाटते. ते अडाणी बघा, जे शिकलेले नाहीत ना, त्यांनी भगवंताचं नामस्मरण भजन जर केलं ना, तर शिकलेली माणसं काय म्हणतात बरं? ही अडाणी आहेत. पण या अडाण्यामुळं हे जग चालतं. त्या अडाण्याने, त्या शेतकऱ्याने जर हे तांदूळच पिकवले नाही तर तुम्ही खायाल काय? तुम्ही कधीतरी विचार करा. आपण जे करतो ना, बघा, तुम्ही म्हणता टेक्नॉलॉजी पुढे चालले. पहिले टेक्नॉलॉजी होती का बरं? तरीसुद्धा जीवन समृद्ध होतं. माणसाच्या जीवनामध्ये आनंद होता. जसं जसं हे युग पुढं चाललेलं आहे ना, कलियुग आलेला आहे ना, माणसाच्या जीवनामध्ये दुःख वाढलेलं आहे, त्रास वाढलेला आहे. कारण मनुष्य आहे ना, भगवंताच्या नामस्मरणापासून दूर गेलेला आहे. आणि जिथे नामस्मरण नसेल ना, जिथे दत्तगुरूंचं स्मरण नसेल, तिथे तुम्ही किती जरी काही केलं ना, तरी काहीच फायदा नाही. पहा, तो काळ होता ना, गुरु शिष्याचं नातं एवढं प्रेम निस्वार्थ चालायचं ना. पण आजच्या या गुरु शिष्याचं नातं आहे ना, आज आपल्याला ते दिसत नाही. बघा, तुम्ही विचार करा. शिष्य गुरुला पुढे काही बोलत नसे, गुरुची मर्जी असे तसं चालत असे. पण आजकाल आपण तसं पाहतो का बरं? अजिबात दिसत नाही. मोठमोठे शो करतात, गुरु शिष्याचं मोठमोठे आजकाल कार्यक्रम करतात. पण फक्त ते दिखाव्यासाठी असतात. ते तसं नेमकं त्यांचं नातं असतं का बरं? अजिबात नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, भगवंताशिवाय आपल्या जवळचा दुसरा कोणीच नाही. भगवंताशिवाय आपला सारथी, आपला पुढे मागे जो उभा आहे ना, तो माझा भगवंतच आहे. भगवंताशिवाय या जगामध्ये विश्वास ठेवण्यासारखा दुसरा कोणीच नाही. म्हणून भगवंतावर प्रेम करा. जेव्हा भगवंतावर प्रेम कराल ना, तेव्हा भगवंताची कृपा तुमच्यावर होणार आहे. श्रीकृष्णांची शिकवणसुद्धा आपल्याला सांगते ना, धर्माची मनुष्यानं साथ द्यायला हवी.
नेहमी सत्य आणि धर्माच्या बाजूनं उभं राहायला हवं. जरी मार्ग जरी कठीण असला ना तरी सत्याचाच विजय होत असतो. कर्तव्य करा, आपल्या कर्तव्याचं प्रामाणिकपणे पालन करा. फळाची अति अपेक्षा ठेवू नका. अन्यायाविरुद्ध उभं राहणं हेही धर्माचंच पालन आहे ना. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. परिस्थितीनुसार बुद्धी, संयम, विवेक वापरून आपण निर्णय घ्यायला हवा ना. मनुष्याने अहंकार टाळायला हवा. अहंकार माणसाच्या पतनाचं कारण ठरतो ना. नम्रता आणि विनय हे खरे गुण आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपला मनावर कंट्रोल असायला हवा. राग, लोभ, मोह, मत्सर यावर जर नियंत्रण ठेवलं ना तर मनुष्याचं जीवन सुखी होऊन जातं. श्रीकृष्णांनी पुढे पहा सांगितलेलं आहे, कर्मण्यवाधिकारस्ते मा फळेषु कदाचन. म्हणजे तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, त्यावर फळावर नाही. पहा, भगवंताची ही शिकवण आहे ना, मनुष्याला वेळोवेळी उपयोगात पडत असते. म्हणजे आपण आता नीतीबद्दल पाहत होतो. नीती, संयम आणि न्याय यांचा आदर्श आहे ना, श्रीकृष्णांनी या आपल्याला घालून दिलेला आहे. पांडवांचा हक्काचा हिस्सा कौरवांनी नाकारला. युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः शांतीदूत म्हणून हस्तिनापुरामध्ये गेले ना. त्यांनी दुर्योधनांना सांगितलं, संपूर्ण आम्हाला राज्य नको, पांडवांना फक्त 5 गावे द्या, तेवढ्यावरही ते समाधान मानतील. पण दुर्योधन अहंकारी होता ना. दुर्योधनानं काय उत्तर दिलं बरं? सुईच्या टोका एवढी जमीन मी तुम्हाला देणार नाही. इतकंच नव्हे तर त्यानं श्रीकृष्णांना बंदी बनवण्याचाही प्रयत्न केला ना. तेव्हा सद्गुरू श्रीकृष्णांनी आपलं विराट रूप दाखवलं. सर्वांना समजलं की सत्य आणि धर्म यांच्या विरोधात कुणीही टिकू शकत नाही. युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्णांनी शेवटपर्यंत प्रयत्नही केले. पण जेव्हा सर्व शांततेचे मार्ग संपले ना, तेव्हा त्यांनी धर्मरक्षणासाठी युद्धाला पाठिंबा दिला ना. म्हणजे शक्य असेल तेव्हा वाद संवादाने सोडवला ना, की आपल्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. अहंकार माणसाचा नाश करत असतो. न्याय आणि धर्मासाठी शेवटपर्यंत मनुष्याने प्रयत्न करावेत. शांतता महत्त्वाची आहे ना, पण अन्याय सहन करणं हे योग्य आहे का बरं? अजिबात नाही. समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलं ना, जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे, प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी आवराम आदी वदावा. म्हणजे हा वाद कशामुळे होतो बरं? समाजात जे निंदनीय आहे ते मनुष्यानं सोडून पुढं जावं. जे चांगलं आहे ना, जे वंदनीय, जे सद्गुणी आहे ते मनापासून आचरणात आणावं. दिवसाची सुरुवात भगवंताच्या नामस्मरणाने व्हावी. बोलताना नम्रता, सत्य, सद्विचार ठेवणं गरजेचं आहे ना. तुकाराम महाराजांनी सुद्धा नीती, सत्य, दया, सदाचार यावर प्रत्येक मनुष्याला सांगितलं ना. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, माणी गेले नाही बहुमता. सत्य हेच स्वीकारावं. लोकांचं मत किंवा बहुमत चुकीचं असेल तर त्याच्या मागे जाऊ नये. जो दुःखी, गरजू आणि संकटात असलेल्या लोकांना आपलं मानतो तो खरा साधू आहे. अशा ठिकाणीच देवाचा वास असतो ना. म्हणजे सत्याचा मार्ग संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिला ना. पण मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा सत्यवचन येतं ना, तेव्हा मनुष्यानं कोणत्याही ठिकाणी जरी आपल्या जीवनामध्ये गरिबी जरी आली ना, दारिद्र्य जरी आलं तरी सत्यता सोडू नये. बघा, तुम्हाला राजा हरिश्चंद्र माहीत असेल. सत्यवचनी आणि धर्मनिष्ठ राजा म्हणून ओळखले जाणारा राजा म्हणजे हरिश्चंद्राचं नाव पुढे येतं ना.
हरिश्चंद्र राजांविषयी एक सुंदर असा हा एक प्रसंग आहे. एकदा विश्वामित्र ऋषींनी त्यांच्या सत्यनिष्ठेची परीक्षा घ्यायचं ठरवलं ना. त्यांनी हरिश्चंद्रांकडे दान मागितलं. राजाने दिलेला शब्द पाळण्यासाठी आपलं संपूर्ण राज्य दान केलं. दान पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वतःची पत्नी आणि मुलालाही विकावं लागलं. स्वतः मात्र ते स्मशानभूमीत काम करू लागले. अनेक दुःख आली, पण त्यांनी खोटं बोललं नाही, अन्याय केला नाही आणि दिलेला शब्द मोडला नाही. एके दिवशी त्यांच्या स्वतःच्या मुलाचा मृत्यू झाला. पत्नी मुलाचं पार्थिव घेऊन स्मशानात आली. नियमाप्रमाणे शुल्क भरल्याशिवाय अंत्यसंस्कार करता येत नव्हते. समोर स्वतःची पत्नी आणि मुलगा असूनही हरिश्चंद्रांनी नियम मोडला नाही. त्यांची ही सत्यनिष्ठा पाहून देव प्रसन्न झाले. परीक्षा संपली. मुलांना पुन्हा जीवन मिळालं आणि राज्यही परत मिळालं ना. म्हणजे आपण या गोष्टीतून एकच बोध घ्यायचा, सत्याचा मार्ग किती जरी कठीण असला ना, शेवटी सत्याचाच विजय होत असतो. दिलेला शब्द मनुष्यानं पाळायला हवा. परिस्थिती किती जरी कठीण असली ना, तरी धर्म आणि प्रामाणिकपणा मनुष्यानं सोडू नये. आपल्या जीवनामध्ये आहे ना, मनुष्यानं धर्माचं कार्य करावं, नीतिमत्ता व्यवस्थित स्थिर ठेवावी, तरच भगवंताची प्रचिती आपल्या जीवनामध्ये येत असते. म्हणून दुसऱ्याला दुःख देऊ नका. आपल्या जीवनामध्ये जेवढं आपल्याला पुण्य करता येईल ना, दुसऱ्यांचे आशीर्वाद घ्या, तेच खरे पुण्य आहेत. आणि मृत्यूनंतर त्याचीच आपल्याला गरज लागणार आहे. म्हणून भगवंताचं रोज नामस्मरण करा, 2 वेळा उपासना करा. विजय तुमचा निश्चित आहे. जय जय रघुवीर समर्थ.